आपण पाहतोय सूरज, तर नॉन स्ट्राइक एंडला बॅटर सुनील. गोलंदाज आपण पाहतोय पहिला चेंडू यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर या 2 धाबा अर्जित करत असताना मैदानाच्या आतमध्ये सूरज या बॅटरला आपण पाहतोय. धन्यवाद. जाऊ मॅचच्या दिशेने, जिथे 4 धावा फलकावर आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. जर डिक्लेअर झोन मध्ये बॅटच्या साहाय्याने चेंडू गेला तर मात्र स्ट्राइक चेंज असेल. शिवाजी भोईर, बॅटच्या साहाय्याने जर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला तर स्ट्राइक चेंज असेल, अन्यथा बायच्या स्वरूपात गेला तर स्ट्राइक चेंज नसेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो विपुल. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. बॅटच्या साहाय्याने चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये तर कंपल्सरी चेंजिंग असेल. बॅटच्या साहाय्याने नाही गेला तर स्ट्राइक चेंज नसेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. विपुल हा गोलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा फलकावर. चांगली गोलंदाजी करत असताना आपण विपुलला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस लॉंग कार्पेट स्ट्रोक खेळला गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न धोक्याचा ठरेल का? चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. 2 धावा फलकावर इथं मात्र जोडल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 6 या अंकावर. तर आपण पाहू शकता ग्रामपंचायत सदस्य तुलसीबाई रावते यांचं शुभ आगमन. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जाईल. 1 धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 7. 7 धावा फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिले षटक चांगल्या पद्धतीत राहिलं. ज्या पद्धतीने पाहिलं तर हात खोलू दिले नाहीत बॅटरला. कुठलाही चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आलं नाहीये. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दुसरे षटक विकी पाटील. चांगली गोलंदाजी राहिली. एकंदरीत पाहिलं तर विकेट जरूर मिळाला नसेल त्या गोलंदाजाला. विपुल हा गोलंदाज आपण पाहिला, परंतु चांगली लाईन लेंथ हाताळली गेली आणि 7 धावावर मात्र मजल मारता आली पहिल्या षटकामध्ये. स्ट्राइक एंडला सुनीलला आपण पाहतोय, तर नॉन स्ट्राइक एंडला सूरज. ही सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. 7 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप राहिली. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल सुटला. आयुष्यानुभवचा आशीर्वाद मात्र बॅटरला इथून मिळतोय. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 8.
साधा सोपा झेल होता, परंतु सुटला गेला. जीवनदान मिळालं बॅटरला. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून जातोय एका धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 9 अंकावर. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ज्या पद्धतीने पाहिला तर विकेट जरूर मिळाली नसेल, परंतु एक एक धावेने धाव पळत पुढे नेण्याचं काम केलं जातं. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल पकडला गेलाय. पहिला विकेटचं पतन, पहिला हादरा. निघून गेला. नवीन बॅटर आपण पाहतो वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विकी हा चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर संधी होती, झेल सुटला. त्यानंतर मात्र इथून या तिसऱ्या चेंडूवर विकेट घेत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहतोय. सकाळचं सत्र गोलंदाजांना पूरक, त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज करत आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता विकी हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना वैभवच्या विरोधात. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगली लाईन पाहायला मिळते. विकी हा गोलंदाज एकंदरीत पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस अजून एक गती परिवर्तन चेंडू होता, परंतु लाईन चुकीची घडली आहे. चेंडू एक वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आले, त्यानंतर बायच्या स्वरूपात एक धाव, अशा 2 धावा इथे मात्र तर धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली 11 या अंकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एकंदरीत पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्ट्राईक एंडला यावेळेस सूरजला आपण पाहतोय. यावेळेस अकोटप्याचा चेंडू यावेळेस चुकी घडली, परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळाला प्रतीकच्या माध्यमातून. 2 धावेपासून रोखू शकले नाही ते आज बॅटरला. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या अंकावर. 13 धावा फलकावर आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम चेंडू टाकण्याकरिता विकी पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. कॅमेरा एंड करून आपण पाहताय सूरजच्या विरोधात. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. बाकीचं काम केलं एसटी रक्षकानं. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची समाप्ती झाली. ज्या रस्त्यामध्ये बाईक पार केलेत त्यांना विनंती असेल, आपण रस्त्यामध्ये बाईक पार करू नका, कारण की आपण रस्त्यामध्ये ऐवा जाताना पाहताय. तर विनंती असेल आपणास की आपण बाईक पार करू नका. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा आहेत 13. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अभिजित स्फोट पिळंजे खुर्दच्या माध्यमातून. विपुल आणि विकीच्या खात्यामध्ये 1 विकेट जरूर आले. तिसऱ्या षटकाकरिता तुषार शेलार ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याचे चषक 2024चा हा महासंग्राम रविवार धमाका आपण पाहतोय. या स्पर्धेचे
जनक आपण पाहतोय. एवन जोडी मोहनजी मुकणे उपसरपंच तसेच समाजसेवक अजयजी बगले यांच्या माध्यमातून ही रंगवली गेलेली स्पर्धा. चांगला चेंडू पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाची सुरुवात निर्धावाच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. वैभवच्या विरोधात चांगला चेंडू हाताला गेलाय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगली लाईन पाहायला मिळाली. आपल्याकडे जर लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतोय. आणि तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये तुषार शेलारला पाहतोय वैभवच्या विरोधात. चांगली गोलंदाजी. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 14. धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. आतापर्यंत एकही चेंडू सीमा पार झालेला नाहीये. म्हणजे सदस्य दशक 2024चा चौकार षटकार आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. एकंदरीत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्द करत आहेत. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव तरी तर मात्र चोटी जमा केली खात्यामध्ये. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 15. सेकंडला आपण पाहतोय सूरज तुषार शेलारच्या विरोधात. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. या अगोदर कॅच सोडला होता. यावेळेस मात्र कॅच पकडला गेलाय. विकेट क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला जात असताना आपण पाहू शकता सूरज या बॅटरला. तर आपण पाहू शकता विकासाचे वारे शांताराम मोरे साहेबांचं सॉन्ग इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे प्रतीकच्या माध्यमातून. विकेट 2 गमावला गेला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मयूर मैदानाच्या आतमध्ये. राजारामजी शेलके यांचं सुद्धा शुभ आगमन. रामदासजी बेंदर यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. सर्व वरिष्ठ मंडळींना विनंती असेल आपण कुठे असाल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. यावेळेस चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकाचा आपण विचार केला तर निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. लाडक्या भावर यांच्याकडून षटकारासाठी 100 रुपये कॅश प्राइज मिळवलं जाईल का? मात्र झेल सुटलाय. आयुष्यमान भवतचा आशीर्वाद मात्र मयूर या बॅटरला मिळतोय. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना मयूरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 17. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 17. कमी धावसंख्या पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात आपण पाहिलं असेल 7 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 11 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली तेव्हा मात्र 17 धावा फलकावर. एकंदरीत गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय या इनिंगचा आपण विचार केला तर. बाबल्या भोचलजींना सुद्धा विनंती असेल, लक्ष्मणजी भवर यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सदस्य चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 17. अंतिम षटक आहे. या अंतिम षटकामध्ये मात्र या दोन्ही बॅटरला इथून मात्र किती धावा जोडता येतील
30 पेक्षा जास्त धावा इतर मात्र जोडाव्या लागतील. ज्या पद्धतीने पाहिलं तर ही विकेट मात्र आतापर्यंत पूरक ठरली गोलंदाजांना. लक्ष्मणजी दापसे यांचं सुद्धा शुभागमन. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. पहिला चेंडू यावेळेस पाहिला तर चौथ्या षटकाचा वाईट बॉल राहिलाय. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 18. धावा येणे गरजेचं आहे. त्याच पद्धतीचा अतिरिक्त स्वरूपामध्ये परिणाम केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळाली. बाकीचं काम केले यष्टी रक्षकांना. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची समाप्ती झाली. गोलंदाज आपण पाहतोय अनिल. हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस अजून एक चांगला चेंडू. अजून एक चेंडू जाईल निर्धाव. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि वेगावर सवार होऊन मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि आपल्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतोय. त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज अनिल वैभवच्या विरोधात करत असताना यावेळेस हेलिकॉप्टर फिरवलाय. क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय आणि चांगला झेल इथं मात्र कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. ग्रुप ग्रामपंचायत पिलंजे या हद्दीतील जे 40+ खेळाडू असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. राजाराम भाऊ, मी स्वतः आणि रामभाऊ इथं बसलेले आहेत. ज्यांना खेळायचं असेल त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. 40+ जेवढे खेळाडू, कारण 40+ बरेच खेळाडू आपले वाफ्या गेलेले आहेत. त्यामुळं आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं जे कोणी असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. अगदी बरोबरच. 40+ मेंबर्स आहेत त्यांनी विनंती असेल आपण व्यासपीठाच्या ते उपस्थित राहायचंय. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला अलॉंग द कार्पेट. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिंगलच्या मदतीनं धावफलक 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी या इनिंगचा आपण विचार केला तर अभिजित स्फोट पिलांचे खुर्द च्या माध्यमातून सकाळचं सत्र नाणेफेक जिंकून योग्य निर्णय आतापर्यंत पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला मयूर. यावेळेस चांगला चेंडू एसटी रक्षक चुकी करतोय. एक धाव इथे मात्र बायच्या स्वरूपात फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 20 धावा फलकावर आहेत. अंतिम चेंडूचा खेळ पदावर असेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर या इनिंगमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल का, कुठेतरी आकारणी दिली जाईल का धावफलकाला. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा फलकावर जोडण्यात यश आलंय. आई गावदेवी भवरपाडा या टीमला 21 धावांचं टार्गेट असेल. टीम अभिजित स्फोट पिळंजे खुर्द समोर हे आव्हान असेल. तर पुढील 2 टीमना विनंती करतोय टॉस करण्याकरिता. आई गावदेवी साक्रोली बी विपक्षात देपोली स्पोर्ट देपोली. आई गावदेवी साक्रोली बी टीमचा कॅप्टन आणि देपोली स्पोर्ट देपोली टीमचा कॅप्टन. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस बॉक्समध्ये लगेच यायचंय टॉस करण्याकरिता. दुसरी मॅचचा आपण टॉस करणार आहोत. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर 20 धावा फलकावर लावण्यात यश आलंय. आई गावदेवी भवरपाडा टीम आपण पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना पाहिलं.
21 धावांचं टार्गेट सेट केलंय. कमी धावसंख्या उभारली गेली. आई गावदेवी साक्रोली बी टीमचा कॅप्टन आणि देपोली स्पोर्ट देपोली टीमचा कॅप्टन. आई गावदेवी साक्रोली बी आणि देपोली स्पोर्ट देपोली या संघाचा नाणेफेक होते. तरी मी मान्यवरांना विनंती करेन, राजाराम शेलके तसेच ग्रामपंचायत सदस्य तुलसीबाई रावते यांनी नाणेफेकीसाठी जायचं आहे टॉस बॉक्समध्ये. मान्यवरांच्या हस्ते दुसऱ्या इनिंगचा सामना साक्रोली बी तसंच देपोली संघामध्ये होणार आहे. त्याचं टॉस उडवण्यासाठी राजाराम शेलके तशाच आपल्या ज्येष्ठ सदस्या तुलसीबाई रावते यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. भोरपाडा संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसंच अभिजित संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. 20 धावांचं मापक असं आव्हान. धन्यवाद राजारामजी भोईर. तर आपण टॉस बॉक्समध्ये आहोत. तिथे दुसऱ्या मॅचचा केला जाईल टॉस. आपण नाण्याची पहिली बाजू पाहिली तर सदस्य चषक, तर नाण्याची दुसरी बाजू उपसरपंच. मी राजारामजी जींना विनंती करतोय की आपण टॉस करायचा आहे. तर आई गावदेवी साक्रोली बी टीमच्या माध्यमातून केला जातोय कॉल. सदस्य असा कॉल आलाय, परंतु नाण्याची बाजू देपोली स्पोर्ट देपोलीच्या बाजूने लागली. मी विनंती करतोय दादांना आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय. एकंदरीत पाहिलं तर सकाळच्या सत्र पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं, सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. टॉस जिंकून काय निर्णय असेल? 30-35 याच्यावर रोखायचं आमचं निर्णय. आमची फिल्डिंग क्षेत्ररक्षण निवडले गेले. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आई गावदेवी साक्रोली बी टीम चांगली परफॉर्मन्स राहिलाय. आपण जर असोसिएशनच्या माध्यमातून पाहिलं तर किती धावापर्यंत रोखण्याचा मनसुबा असेल आणि कोणाकडून अपेक्षा असतील चांगली गोलंदाजी केली जाईल? 30-35 पर्यंत रोखू शकतो आम्ही. अक्षय, सुनील, जयेश. धन्यवाद. गणेश पाटील आपल्यासोबत आहेत. टॉस हारलाय, बॅटिंग करायचे. किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कोणाकडून अपेक्षा असतील? सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल. सध्या तरी आमची पोरं दमान आहे, तरी पण प्रयत्न करू 30-40 धावा बनवायचं. अगोदरच बघितलं की 30 ते 35 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथं टॉस जिंकलाय टीम देपोली स्पोर्ट देपोली या टीमने आणि स्वीकारली आहे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. तर जाऊया मॅच दिशेने जिथे दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू, यावेळेस ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू ढकलले गेले एक धाबेकरिता. पहिल्या चेंडूवर एक धाव जोडत असताना बॅटर मयूरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. गोलंदाज सूरज. चांगला चेंडू होता, मात्र सम्मान दिला गेला, ढकललं गेलं आणि पहिली धाव मात्र फलकावर जोडण्यात यश आलंय. गोलंदाज सूरज पुण्याच्या एकदा पुढे चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस पुण्याच्या एकदा ऑस्ट्रेलियाचा बाहेरचा चेंडू. पुण्याच्या एकदा तेच चित्र पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक दोन्ही अंकावर जाऊन पोहोचले. एक माफक आव्हान आहे. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 21 धावा करायच्या आहेत विजयाकरिता आणि त्याचंच एक लक्ष मात्र लक्षात घेऊन ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं 2 धावा फलकावर. यावेळी चेंडू पायावर धरलाय. जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर LBW ची विकेट मिळते गोलंदाज सूरजला. पहिला धक्का.
न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. पहिल्या विकेटचं पतन झालं 2 अंकावर. प्रयत्न करावे लागतील. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये जरूर धाबा कमी झाल्यात. संकटांना भिवू नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा तुम्ही उतरता प्रयत्नाला खूप महत्व आहे. गोलंदाज सूरज पुणे एकदा. यावेळी चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरनं क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर नागो पाटील देपोली यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता शिवाजी भोईर नांदेडने. पंचांच्या भूमिकेमध्ये अनिल पाटील लेख पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहू शकता या स्पर्धेकरिता सूरज पुणे एकदा. यावेळेस अलंत कार्पेट स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रथमेश हा यावेळेस चुकी घडली. कॉलिंग चुकीची राहिली आहे. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर निघून जाईल. धीरज परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. योगेशजी पाटील यांचं शुभ आगमन पाहू शकता. त्यानंतर पंकजजी पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. सदस्य चषक 2024 मध्ये आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर आपण पाहतोय सदस्य चषक 2024चा हा महासंग्राम ग्रामपंचायत पिळंजे खुर्द च्या हद्दीतील सर्व संघांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. न्यू बॅटर आपण पाहतोय तुषार शेलार स्ट्रायकिंगला सज्ज होताना वैभवच्या विरोधात. तर धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 5. यावेळी ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. एक धाव मात्र फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 6. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये जरूर धावा कमी बनवल्यात परंतु प्रयत्न केले जातात मैदानाच्या आतमध्ये. अभयजी पाटील त्याचप्रमाणे हनुमानजी भेंदर यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. यावेळेस विकेटच्या मागे चेंडू निघून गेला. डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 7. मी अगोदरच म्हटलं होतं ही विकेट मात्र गोलंदाजांना पूरक असू शकते आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालंय. आणि क्युरेटरने सांगितलं होतं की हा पिच मात्र गोलंदाजांना पूरक असेल. यावेळी चांगला स्ट्रोक होता मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कव्हर क्षेत्रामध्ये. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करत असताना बॅटरला आपण प्रथमेशला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 8. 21 धावांचा पाठलाग करत असताना आपण अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्दला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर वळण घेतला. बाउन्स पाहायला मिळाला आणि बाकीचं काम केलं एसटी रक्षकाने. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची समाप्ती झाली. वैभव भवरला आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना. यावेळेस सन्मान दिला. चोरटी धाव इथे मात्र कंप्लीट करत असताना तुषार शेलारला पाहायला मिळतोय. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. 1 धावेने मात्र आव्हानाचा पाठलाग केला जातोय.
यावेळेस लेडिंग एज होती, नो मॅच लँडमध्ये चेंडू पडला. त्यानंतर सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना प्रथमेशला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एके धावेने धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर जाऊन पोहोचलाय. 2 षटकांची समाप्ती झाली. धावफलकावर धावा आहेत 10. एकंदरीत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. असं वाटलं होतं की 2 ते 3 षटकामध्ये हा सामना समाप्त होईल, परंतु गोलंदाजीने मात्र प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 12 चेंडूमध्ये विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. हे षटक महत्त्वपूर्ण असेल. भगवानजी पाटील यांचं शुभागमन आपण पाहतोय व्यासपीठावर होत असताना. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हनुमानजी बेंदरजींना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. अभयजी पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेची, या मॅचचा आनंद आपण व्यासपीठावरून घ्यायचा आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 10. आता मात्र समीकरण पाहिलं तर 12 चेंडू 11चं समीकरण. समीकरण जरूर साधं आणि सोपं मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सागर. त्यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक सिंगल इथं मात्र धावफलकावर पाहायला मिळते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 11. गोलंदाज सागर तुषार शेलारच्या विरोधात. यावेळी ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. स्वर्लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती तुषार शेलारला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 13 अंकावर. लक्ष्मणजी भवर यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आणि या इनिंगमध्ये, या मॅचमध्ये आत्तापर्यंत चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामधून 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव डोक्याची ठरेल का? नॉन स्ट्राईक एंडला फेकी झाले. कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट करत असताना तुषार शेलारला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. 2 धावेने धावफलक 15 अंकावर जाऊन पोहोचलाय. चांगली कॉलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला कॉलिंग खूप महत्त्वाची आहे. एस नो वेट या 3 शब्दाला मात्र सातत्य राखावं लागतं आणि तेच राखलं गेलं. 2 धावा कंप्लीट करत असताना तुषार शेलारला आपण पाहतोय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. चेंडू सरळ निघून चाललाय स्वर्लेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराकरिता हा येतोय या स्पर्धेतला पहिला चौकार तुषार शेलारच्या बॅटमधून. मारुती जी गायकर यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस अलोन द कार्पेट स्ट्रोक केला गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. थोडंसं पंबल झालंय. त्यानंतर मात्र एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना तुषार शेलारला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. आणि मात्र विजय संपादन करत असताना ते मात्र अभिजित स्फोट पिळंच्या खुर्दला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. अभिनंदन. अभिजित स्फोट पिळंचे खुर्द. हार्ड लक टू आई गावदेवी भवरपाडा.